तालुक्यातील लोणारवाडी अर्थात शास्त्रीजी नगर येथे ग्रामपंचायतीने 14वा वित्त आयोग व स्थानिक विकास निधीतून 4.5 लाख रुपये इतका निधी खर्च करत शुद्ध पेयजल प्रकल्पाची निर्मिती करत ग्रामस्थांना एटीएमच्या माध्यमातून शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले आहे। दीपावलीतील पाडवा सणाच्या मुहूर्तावर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज ट्रस्टचे विश्वस्त व पालखी सोहळ्याचे प्रमुख जयंत महाराज गोसावी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करत ग्रामस्थांना व महिला वर्गाला पाडवा आणि भाऊबीजेची अनोखी भेट दिली आहे। पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यातून कधी कधी अशुद्ध पाण्याचा पुरवठा होण्याचा संभव असतो। त्यातून विविध साथ रोगांचा फैलाव होण्याची शक्यता असते। त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते। ही बाब जाणून येथील ग्रामपंचायतीने शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 14वा वित्त आयोग व स्थानिक विकास निधीतून 4.5 लाख रुपये खर्च करत हा प्रकल्प उभारला आहे। या प्रकल्पामुळे नागरिकांचे आरोग्य सुधारेल तसेच त्यांची आर्थिक हानी होणार नाही। ग्रामस्थांना अवघ्या 7 रुपये या अल्प दरात 20 लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे। त्यासाठी ग्रामपंचायतने 100, 200 ते 1000 रुपयांपर्यंतची रिचार्ज व्यवस्था उपलब्ध केली आहे। या प्रकल्पाचे उद्घाटन दिवाळी, पाडवा व भाऊबीज या सणाचे औचित्य साधत केले आहे। या प्रसंगी सरपंच डॉक्टर सदाशिव लोणारे यांनी गावात वेगवेगळे विकास कामे करत असताना निधी उपलब्ध करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रथमतः गावाचा वसूल किती प्रमाणात आहे हे बघूनच वरिष्ठ पातळीवर निधी मंजूर होत असल्याचे सांगितले। आज मी प्रथमतः सर्व ग्रामस्थांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आम्ही जे 2-3 वर्षापासून हे एरोप्लेनसाठी जे प्लॅनिंग करत होतो ते खऱ्या अर्थाने आज दिवाळीच्या भाऊबीजेच्या निमित्तानं सार्थक झालं आणि मनस्व आनंद आहे। या सर्व कार्यात माझी सर्व ग्रामपंचायतचे सहकारी, ग्रामस्थ, विविध कार्यकारी सर्व सहकारी यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि ग्रामाच्या सहकार्यानं हा प्लॅन सक्सेस झाला। 14 आयोगातून आमच्याकडे काही निधी होता, साधारण 2,80,000 रुपये आणि ग्रामपंचायत फंडातून 1.5 लाख रुपये असा 4.5 लाखाचा हा प्रोजेक्ट आहे। हा आज आम्ही भाऊबीजेच्या दिवशी चालू केला। ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन जयंत महाराज गोसावी त्र्यंबकेश्वर आणि एकनाथ महाराज गोळेसर कुंदेवाडी यांच्या हस्ते झालं। आमची ही विकासाची गंगा अशीच पुढे चालू राहणार आहे आणि हा विकासाचा वारू थांबणार नाही। सर्वांच्या सहकार्याने आणि एकजुटीने कुठलंही काम केलं तर ते अवश्य करायला जातं। त्याच्याकरता सर्वांचं सहकार्य आपल्याला महत्त्वाचं आहे। आमच्याकडे ह्या 2-3 वर्षात दशकावधीत रस्ता झाला, नवीन एक पाणी पुरवठा योजना चालू करतोय, ती पण होईल जामखोलातली। याच्याकरता आम्हाला ह्या सगळ्या निधीला माननीय छगनराव भुजबळ साहेबांचा काही निधी आला आहे। माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी दशकावधी शेड, नंतर स्मशानभूमी यातनं पण आम्हाला फंड्स दिला आणि पुढे आता आम्ही भुजबळ साहेबांना गेलो होतो मध्ये, त्यांनी पण यात्रास्थळात आपलं गाव आहे देवी मंदिराकरता 10 लाख रुपयाचं आश्वासन दिलं आहे, ते पण सँक्शन होईल आपलं काम। नंतर स्मशानभूमी सुशोभीकरणाकरता पण आमचं काम पुढे प्रगतीपथावर ते पण चालू होईल। याच्याकरता सगळ्यात महत्त्वाचं आहे का संघटन पाहिजे। निवडणूक येणार आहे, जाणार आहे, पण सर्वांच्या सहकार्याचं काम होतं। प्रत्येकजण गावाकरता करतो, पण ग्रामस्थांची आणि तरुणांची पण काही जबाबदारी आहे का आपण पण त्यात सहकार्य केलं पाहिजे आणि आपण स्वतः त्यात झोकून दिलं पाहिजे। कुठलीही वस्तू एरोप्लेन चालू केलं आज सगळ्या लोकांची नैतिक जबाबदारी ती, याचं नुकसान होऊ नये। प्रत्येकाने आपल्या नळपाट्या योग्य वेळोवेळी भरल्या पाहिजेत। नळपाट्या वेळोवेळी भरला तर आमचं पुढं ह्या वसुलीवरती आपला बराचसा निधी अवलंबून असतो। तुमची 90% वसूल झाली तर आपल्याला 90 तेवढे मार्क मिळतात आणि कुठल्याही निधीला अडचण येत नाही। ह्या सगळ्या गोष्टी हे कामं चालूच राहणार आहे आणि मी पुनश्च सर्वांचे आभार मानतो। या प्रकल्पाचे उद्घाटन श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख जयंत महाराज गोसावी यांच्या हस्ते व हरिभक्त पारायण एकनाथ महाराज गोळेसर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। यावेळी उपसरपंच वैशाली भगत, माजी सरपंच राजेंद्र भगत, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर लोणारे, विठ्ठल लोणारे, जगन मिठे, शिवराम लोणारे, किसन बावड,
राधाबाई भगत, कैलास गोळेसर, सुखदेव मिठे, पद्मा मिठे, अशोक पवार, राजेंद्र माळी, श्रीपाद लोणारे, बापू लोणारे, रघुनाथ लोणारे, कैलास बेंदवाले, निवृत्ती बेंदवाले, चेतन लोणारे, राजेंद्र लोणारे आदींसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होते। SNU साठी सुरेश कपिले। मी राधाबाई अर्जुन भगत, लोणारवाडी ग्रामस्थ। जो ग्रामपंचायतीने हा आरोपल्यांचा हे केलं, गावामध्ये उपलब्ध केलं, ते सगळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य झालं आणि याची भरपूर 2 वर्षापासून आम्ही अपेक्षा बाळगत होतो, पण ते आज सुरू झालं। याच्याबद्दल ग्रामस्थांना आनंदाचे, महिलांना तर सगळ्याहून जास्त आनंद आहे। प्रकृती स्वच्छ पाणी असेल तरच प्रकृती चांगली राहते। आज या ठिकाणी आपल्या शास्त्रीनगर तथा लोणारवाडी गावी आरो प्लांटचं उद्घाटन या जयंत महाराज गोसावी त्र्यंबकेश्वर, त्याचप्रमाणे एकनाथ महाराज गोळेसर कुंदीवाडी आणि आपल्या गावचे सरपंच, त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थ, उपसरपंच यांच्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी पार पडलेला आहे। आणि पाणी या ठिकाणी भरपूर होतं, परंतु पाणी शुद्ध मिळत नव्हतं। ह्या एकमेव उद्देशाने या ठिकाणी हा आरो प्लांटचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आहे। 30 रुपयाला 1 जार या ठिकाणी घेतला जातो, परंतु या ठिकाणी 7 रुपयालाच या ठिकाणी 20 लिटर पाणी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। ग्रामस्थांनी त्याचा लाभ घेऊन या ठिकाणी आपल्या आरोग्य कसं निरोगी राहील याकरता याचं नियोजन या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने केलेलं आहे। आगामी काळात पाणी जे आहे जामखोलातलं असेल ते पण पाणी या ठिकाणी ग्रामस्थांना येत्या 2-3 महिन्यामध्ये ते पण पाणी मिळणार आहे आणि शुद्ध पाणी या ठिकाणी 24 तास कसं मिळेल हा एकमेव उद्देश या ठिकाणी 1-2 वर्षात आम्ही पूर्ण करू असं ग्रामपंचायतीच्या वतीने या ठिकाणी आश्वासन देतो। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आज दीपावलीच्या पाडव्याच्या निमित्ताने या शुभमुहूर्त साधून लोणारवाडी ग्रामस्थांच्या वतीने लोणारवाडी ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आज या गावामध्ये आरो फिल्टर प्लॅनचं उद्घाटन झालेलं आहे। या निमित्ताने सर्व ग्रामस्थांना शुद्ध पाण्याची सोय ग्रामपंचायती वतीने करण्यात आलेली आहे। तर या निमित्ताने सर्व ग्रामस्थांचं मी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो।